रायटिंग बद्दल नेहमी आपण बोलत असतो, नेहमी आपण चर्चासत्रामध्ये सहभागी होत असतो आणि त्याबद्दल ऐकतोय आपण. पण रायटिंग बद्दल आपण काय एफर्ट घेतो तो 0. तर 2024चा पहिला जो पेपर आहे इंग्लिशचा, रायटिंगचा, इंग्लिश आणि मराठी दोन्ही पेपर मिळून एक पहिला पेपर लँग्वेजचा, त्या पेपरबद्दल सगळ्यांच्या मनामध्ये उत्कंठा असते, क्युरिओसिटी असते, पण भीती खूप असते. ज्यांनी ऑलरेडी मेन्स दिलेली आहे किंवा ज्यांचा पहिला अटेम्प्ट आहे ती सगळी लोक येऊन मला हेच विचारतात की कसं लिहावं, काय लिहायचं, त्याचे पॅरामीटर काय आहे आणि या विषयामध्ये आउट ऑफ 100 60 किंवा 70 अचिव्हेबल आहे का. मग ज्या लोकांनी 60 आणि 70 अचीव्ह केलेले आहेत त्यांचे वे ऑफ रायटिंग काय होतं. तर मित्रांनो या लेक्चरमध्ये आपण एक्झॅक्टली समजूया, पेपर पूर्ण आपण डिकोड करूया. त्यामध्ये एसे कसा लिहायचा, प्रेसी रायटिंग काय असतं आणि ट्रान्सलेशनचा वे काय असतो. थोडक्यात सांगतो, रायटिंग इज ऑल अबाउट रायटिंग इटसेल्फ. अनलेस अँड अंटिल यू स्टार्ट इट कॅन नॉट बी प्रोग्रेस्ड. तर थोडक्यात आपण बघूया या लेक्चरमध्ये की काय आहे 2024चा पॅटर्न की जो मी बेस्ट लिहिला पाहिजे आणि कशा प्रकारे जास्त मार्क्स मिळवले पाहिजे. ज्यांचा पहिला अटेम्प्ट आहे ते व्यवस्थित समजून घ्या की एक्झॅक्टली स्ट्रक्चर काय पेपरचं. तर पेपर नंबर 1 ट्रॅडिशनली जर पेपर नंबर 1 बघितला तर तो इंग्लिश आणि मराठी दोन्ही मिळून एकच असतो. त्याला आपण लँग्वेज पेपर, रिटन पेपर म्हणतो. तर पेपरची मांडणी अशी आहे, यात शिकण्यासारखं खूप इंटरेस्टिंग आहे मित्रांनो. म्हणजे आयोगाने काय उल्लेख केलेला आहे आपल्याला एक्झॅक्टली इन्स्ट्रक्शनमध्ये ते बघूया आपण. तर पेपर जो असतो पहिला त्यामध्ये 2 भाग असतात. भाग 1 म्हणजे मराठी आणि पार्ट 2 म्हणजे इंग्लिश. त्याला पार्ट 2 म्हणता आयोग, भाग 2 म्हणत नाही. तर आपल्याला 2 उत्तरपत्रिका मिळतील पण प्रश्नपत्रिका मात्र एकच असते. ते एकच पेपरमध्ये मराठी पहिला भाग आणि दुसरा इंग्लिश. यामध्ये 3 प्रश्न असतात मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये पण 3 प्रश्न असतात. तर असे टोटल 6 प्रश्न. म्हणजे थोडक्यात एक निबंध, एक भाषांतर आणि एक सारांश लेखन. इकडे पण सेम आहे, एक एसे रायटिंग, एक ट्रान्सलेशन आणि एक प्रेसी रायटिंग. म्हणजे तुम्हाला 3 तासामध्ये 2 निबंध लिहायचे आहेत, 3 तासामध्ये 2 भाषांतर लिहायचे आणि 2 प्रेसी रायटिंग लिहायचे. म्हणजे थोडक्यात 3 तासात हे दोन्ही पेपर तुम्हाला डील करायचे आहेत. आता दोन्ही पेपर तुम्हाला 1.5 तासामध्ये इथं गडबड काय होतं की पेपर कव्हर होत नाही. मग पेपर न कव्हर होण्याचं कारण काय, तुम्हाला आधी डेप्थ समजून घ्या की पेपरमध्ये कुठला भाग आहे, कुठला विभाग मी आधी लिहावा आणि कुठला नंतर लिहावा, याबद्दल बोलू आपण डिटेलमध्ये. तर थोडक्यात पहिला प्रश्न जो असतो निबंध तो असतो 400 शब्दांचा. 400 शब्द म्हणजे थोडक्यात आपले 4 पेजेस येतात. थोडक्यात अराउंड 4 पेजेस, 4.5 पेजेस डिपेंडिंग ऑन द फॉन्ट साईज ऑफ युअर हँड रायटिंग. मग इथं 25 पैकी किती मिळू शकतात मला, तर 20-22 यस मिळत आहेत. लोकांना 25 पैकी 20 ते 22 मिळालेले आहेत. RTIच्या कॉपी जर बाहेर काढल्या तर त्यात कळेल तुम्हाला काही लोकांना 20 आहे, काही ना 22 आहे. नंबर नेक्स्ट, आउट ऑफ 15 म्हणजे भाषांतर, मराठीचं इंग्लिश आणि इंग्लिशचं मराठी किती मिळू शकतात, 10 ते 12 मार्क्स मिळत आहेत. आणि उरलेला 10 मार्काचा म्हणजे सारांश लेखन म्हणजे 1/3 प्रेसी रायटिंग, यामध्ये 7 ते 8 मार्क्स टॉपर मिळवतोय. म्हणजे थोडक्यात जर तुम्ही काउंट केलं तर मॅक्झिमम किती मिळू शकतो मी, 42 पर्यंत मार्क्स जातात लोकांना. मग दोघांमध्ये 40 मिळतील का, यस मिळतील, पण त्यासाठी काहीतरी तुमच्याकडे एक वे ऑफ रायटिंग असला पाहिजे, म्हणजे पर्टिक्युलर सेट ऑफ स्किल असलं पाहिजे. काय त्याबद्दल बोलूया, पण आधी बेसिक समजून घेऊ आपण की पेपर. आता ही प्रश्नपत्रिकेचं पहिलं जे पेज आहे त्या पेजवरती क्लिअरली मेन्शन केलं आयोगाने की याचं जे दर्जा आहे, याचा जो स्टँडर्ड आहे तो HSC. म्हणजे डिफरन्स काय, UPSCचा पेपर जर घेतला तर त्यामध्ये दर्जा पदवी आहे म्हणजेच ग्रॅज्युएशन, इथं मात्र HSC आहे. मग थोडक्यात काय, थोडक्यात त्याला फक्त एवढी अपेक्षा आहे की तुमची जो लँग्वेज चेक करणार आहे, कॉन्टेंट चेक करेल पण पहिला दर्जा लँग्वेज असणार आहे. म्हणजे व्हॉट दे वॉन्ट फ्रॉम यू टू बी द प्रोफिशियंट इन इंग्लिश आणि मराठी. दे डू नॉट वॉन्ट यू टू बी व्हेरी pragmatic and very profound in a particular skill, in a particular field. म्हणजे त्यांना तुमचं ज्ञान चेक करायचं नाही, आधी चेक करायचं लँग्वेज. यावरून बघा, म्हणजे हा दर्जा HSC आहे. जर UPSCला गेलं तर UPSC काय म्हणतं की क्रेडिट विल बी गिव्हन टू द कॉन्टेंट रॅदर दॅन द लेंथ ऑफ द आन्सर. म्हणजे तिथं तो कॉन्टेंट चेक करणार आहे, लँग्वेज नाही. कॉन्टेंटला प्रायोरिटी UPSCला आहे, इथं प्रायोरिटी लँग्वेजला आहे. मग इथं असं कुठे म्हटलंय का आयोगाने, यस. तुम्ही जर इन्स्ट्रक्शनला आला पहिल्या पेपरच्या पेजवरती तर त्यावरती क्लिअरली त्यांनी मेन्शन केलं आहे. पॉईंट नंबर 4, त्या 4 मध्ये तो काय म्हणतोय, या 4 शब्द खूप महत्त्वाचे मित्रांनो, हे समजून घ्या तुम्हाला जर मार्क्स वाढवायचे असतील तर. तो काय, क्रेडिट विल बी गिव्हन टू स्पेलिंग. बघा पहिला शब्द काय, क्रेडिट विल बी गिव्हन टू स्पेलिंग. दुसरा आहे पंक्च्युएशन, तिसरा आहे गुड हँडरायटिंग आणि चौथा नीटनेस. हे 4 शब्द खूप महत्त्वाचे आपल्याला. हे जर तुम्ही UPSCचा पहिला पेपर बघितला त्यात तो म्हणतो क्रेडिट विल बी गिव्हन टू द कॉन्टेंट अँड द एक्झॅक्ट एक्सप्रेशन रॅदर दॅन द लेंथ ऑफ द आन्सर. म्हणजे UPSC म्हणतो तुमचे एक्सप्रेशन आम्ही चेक करू. इथे MPSC काय म्हणताय, तुमचं आम्ही स्पेलिंग चेक करू, तुमचं आम्ही पंक्च्युएशन चेक करू, तुमचं गुड हँडरायटिंग बघू आणि तुमचं नीटनेस बघू. मग ह्या 4 गोष्टी ज्याला समजल्या त्याला मिळाले 40. आणि ज्याला नाही समजल्या तो आउट आहे.
मग थोडक्यात काय, आपण कशावरती भर द्यावा, पहिली गोष्ट म्हणजे माझं स्पेलिंग चुकायला नको. आणि मग स्पेलिंग चेक करतात का, तर येस. तुम्ही जर RTA कॉपी बघितल्या, आता सध्या रिसेंटली 2 वर्षापासून त्या डिजिटली चेक होत आहेत. डिजिटल म्हणजे ऑनलाईन चेक केल्या जातात. आधी मॅन्युअली चेक होत होत्या अशा हाताने, पण आता क्लिअरली तो मेन्शन करतो की डिजिटल चेक आहे. डिजिटल चेक म्हणजे मेन्शन नाही होत, असं क्लिअरली दिसतं की ते डिजिटल चेक केलेले आहेत, म्हणजेच लॅपटॉपवरती चेक केलेले आहेत. तर त्यामध्ये 2 लोक चेक करतात. जर तुमचे जास्त मार्क्स असतील तर मॉडरेट येतो, आणि मॉडरेटर जे ठरवतो ते फायनल मार्क्स असतात. म्हणजे पहिल्या व्यक्तीने जर तुम्हाला 10 मार्क्स दिले आणि दुसऱ्याने जर 12 दिले तर 12च ते कायम राहतात. तर या केसमध्ये ते स्पेलिंग चेक करतात, येस ते गोल करतात जर तुमचं स्पेलिंग चुकलं असेल तर. सेकंड, तुमचं पंक्च्युएशन चेक करतात, येस ते अंडरलाईन करतात काही चुकलं असेल तर. थर्ड, गुड हँडरायटिंग, येस ते गोल करतात, हे काय कामाचं आहे, काय लिहिलं काही समजत नाही आहे तेवढं मेन्शन करत नाही, पण त्या गोलवरून आपल्याला कळतं की त्याने काहीतरी आपली चूक काढलेली आहे. आणि चौथं, नीटनेस. नीटनेस म्हणजे तुमचं किती सुंदर मांडणी आहे. जसं आपण रांगोळी काढतो तसं तुमचं एक सुंदर हस्ताक्षर पाहिजे आणि ती मांडणी पाहिजे. त्यामध्ये कोट्स असतील, इंट्रो असेल, कन्क्लुजन असेल, तो सुंदर जर पेपर रचलेला असेल तर मार्क्स मिळतील. त्यानंतर कॉन्टेंट आहे मित्रांनो. तर पहिली प्रायोरिटी हे ठेवायचे 4 शब्द, स्पेलिंग पाहिजे, नीटनेस पाहिजे, पंक्च्युएशन पाहिजे, आणि सर्वात महत्त्वाचं तुमचं काय, गुड हँडरायटिंग पाहिजे. ह्या 4 गोष्टी आहेत. क्लिअर. नंबर नेक्स्ट, पुढे जाऊया आपण. पुढे काय म्हणता बघा, थोडक्यात एक पेपर दाखवतो 2023चा. हा पहिला पेपर भाग 1 मराठी. त्यामध्ये 2 निबंध असतात, 2 पैकी 1 निवडायचा असतो, आणि शब्दमर्यादा 400. क्लिअर. नंबर सेकंड, दुसरा पेपर असतो हा आपला ट्रान्सलेशनचा, म्हणजे इंग्लिश टू मराठीमध्ये ट्रान्सलेट करा, मराठीचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करा, असे दोघी असतात दोन्ही पेपरला. आणि तिसरा प्रश्न असतो तो म्हणजे 1/3, दॅट इज प्रेसी रायटिंग. मग तो मराठीचा मराठीमध्ये आणि इंग्लिशचा इंग्लिशमध्ये. असे 3 प्रश्न मराठीला आणि 3 प्रश्न इंग्लिशला. क्लिअर. नेक्स्ट, आता बेसिक आधी समजून घ्या आपण की उत्तरपत्रिका कशी असते. ज्यांची पहिली मेन्स आहे त्यांना माहिती नाही की उत्तरपत्रिका कशी असते, ते साध्या कागदावरती लिहितात, तसं करू नका. ही उत्तरपत्रिकेचं एक्झॅक्ट मॉड्यूल मी टेलिग्रामला शेअर केलेलं आहे, तुम्ही त्यातनं डाउनलोड करा, ॲपवर पण आहे, आणि त्याच प्रिंट आउट करून त्यावरतीच लिहा. तो उत्तरपत्रिकेचं पहिलं पेज असं आहे ज्यामध्ये तुमचं काही काम नाही आहे, इथं काम आहे चेकरचं. म्हणजे हा एक्झामिनरसाठी आहे, हे मॉडरेटरसाठी आहे. 2 मॉडरेटर आहे आणि 1 एक्झामिनर आहे. शक्यतो 2 लोक चेक करतात, तिसऱ्याची गरज पडत नाही, पण जर वाटलं तर तिसरा चेक करू शकतो. तर पहिला व्यक्तीने सपोज जर तुम्हाला आउट ऑफ 100 जर इमॅजिन करा, जर तुम्हाला सपोज 60 दिले आणि दुसऱ्यांना जर 54 दिले तर 54च फायनल राहतील. म्हणजे सेकंड मॉडरेटर खूप मॅटर करतो. पण कुठल्या केसमध्ये मॉडरेट येतो, जर तुम्हाला 35, 40 एवढा स्कोर जर एखाद्याने दिला असेल तर ते मॉडरेट केलं जातं. म्हणजे ते एक्झॅक्टली जस्टिफाय केलं जातं की दिलेले मार्क्स योग्य आहेत का नाही. मग त्यामध्ये कमी जास्त होऊ शकतात, काही लोकांना कमी होतात, काही लोकांना वाढतात. तर हे पहिलं पेज आहे उत्तरपत्रिकेचं. दुसरं पेज जे आहे ते लक्षात घ्या, दुसरं पेज ते रफ पेज असतं, ब्लँक पेजेस असतात 2, त्यावर तुम्ही रफ पेज करू शकतात. पण रफ काम इतकंही करू नका की तिथंच तुम्ही निबंध लिहून टाकणार. त्यामुळे तिथेही बरेचसे लोक काय करतात की बरंच काही इतका डेटा लिहितात, इतकं मटेरियल लिहितात. सध्या मी जे पेपर चेक करतो टेस्ट सिरीजचे, ते रफ वर करते, त्यांचा अर्धा निबंध असतो. सो डू नॉट वेस्ट युअर मच टाइम ओव्हर दॅट रफ पेजेस. तर तिसरं पेज इम्पॉर्टंट आपलं आहे, हे बॉक्सेसचं असतं. या बॉक्सेसमध्ये लिहिलं जातो 1/3 म्हणजे प्रश्न क्रमांक 3, दॅट इज सारांश लेखन. तर तुमचा प्रेसी रायटिंग इथं येईल. ह्या बॉक्सेसमध्ये एका बॉक्समध्ये एकच शब्द लिहायचा असतो, आणि वरच्या 4 बॉक्समध्ये तुमचं त्याचं टायटल असतं. आणि इथं क्लिअरली त्यांनी मेन्शन केलं 10, 20, 30 म्हणजे शब्द मर्यादा मोजलेली आहे. मग थोडक्यात आपलं 1/3 अराउंड 80 to 90 शब्दांपर्यंतच असतं, कारण आपला पॅसेज 250 ते 260, 270 पर्यंत शब्दांचा असतो. त्याचं 1/3 85, 90 शब्द असे होतात. ठीक आहे. तर इथं तुम्ही निबंध लिहायचं नाही आहे आणि तुम्ही ट्रान्सलेशन सुद्धा लिहायचं नाही आहे. इथं फक्त प्रेसी रायटिंग म्हणजे एका बॉक्समध्ये 1 शब्द, आणि तोच म्हणजे आपला 1/3. नंबर नेक्स्ट पुढचं पेज हे असणार आहे, आणि ही सगळी पेजेस असतात. मग यामध्ये तुम्हाला लिहायचा निबंध आणि तुम्हाला लिहायचं भाषांतर, म्हणजेच ट्रान्सलेशन अँड एसे. मग मराठीच्या पेपरला मराठी लिहिणार आणि इंग्लिशच्या पेपरला इंग्लिश. म्हणजे थोडक्यात काय, उत्तरपत्रिका 2 मिळतात. एका उत्तरपत्रिकेत लिहिणार तुम्ही भाग 1 मराठी, आणि दुसऱ्यावरती लिहिणार भाग 2 म्हणजेच काय, पार्ट 2 इंग्लिश. मग तुम्ही याला पुरवण्या लागतील का वगैरे, पुरवण्या वगैरे लागणार नाही. उत्तरपत्रिका खूप मोठी असते, पुरवण्याची गरज पडणार नाही तुम्हाला. त्यामुळे असं काही नाही की तुम्हाला पुरवणी लावायची गरज पडेल. हार्डली काहीतरी 4 पेज किंवा 5 पेज तुम्हाला लिहायचं आहे, बस संपलं. ठीक आहे. मग याला पेजेस किती असतात, तर पेजेस ह्यूज असतात, त्यामुळे काही गरज नाही. असं करू नका की एका उत्तरपत्रिकेत तुम्ही मराठी आणि इंग्लिश दोन्ही लिहिणार, तसं नाही करता येत. दोन्ही सेपरेट असतात. त्याचं कारण असं आहे की इंग्लिशचा पेपर इंग्लिश इव्हॅल्युएटरकडे जातो आणि मराठीचा पेपर मराठी इव्हॅल्युएटरकडे जातो. म्हणजे दोन्ही लोक वेगळे असतात चेकर, म्हणून त्याकरता ते बायफर्केट केलेलं आहे. ठीक आहे. नंबर नेक्स्ट, आता जाऊया आपण प्रश्न क्रमांक 1ला, म्हणजे एसे. एसेमध्ये नेमकं काय लिहू आणि काय लिहू नको. आतापर्यंत आलेल्या एसेबद्दल काय असलं पाहिजे कॉन्टेंट. तर बघा, एसेमध्ये डूज काय आणि डोंट्स काय त्याबद्दल बोलू. सर्वात आपण डूज बद्दल बोलू की काय लिहायचं एसेमध्ये. आधी बघा एसे कन्सेप्ट काय. एसे इज नथिंग बट अ पर्टिक्युलर आयडिया ऑफ अ पर्टिक्युलर सब्जेक्ट. म्हणजे काय, तुमच्या डोक्यामध्ये असलेले एखाद्या विषयाविषयी ज्ञान ते लिहायचं आहे. निबंध एसे म्हणजे पॅराग्राफिंग.
पॉईंटमध्ये नाही आणि डायग्रॅम नाही आणि आकृत्या नाही, त्या गोष्टी टाळायच्या आहेत. त्या काय टाळायच्या त्या नंतर सांगतो. आधी निबंध समजून घ्या एखाद्या विषयाविषयी असले ज्ञान. पण आता इथं दोन गोष्टी आहेत. आता माझी शाळावरती जर मला निबंध लिहायचा आहे तर एखादा 10वीचा मुलगा वेगळा लिहेल, पण तुम्ही अधिकारी लेवलला वेगळं लिहायचं आहे. तुम्हाला त्या स्टाईलमध्ये लिहायचं आहे, त्या कनोटेशनमध्ये लिहायचं आहे की जेणेकरून तो एक्झामिनर जो चेक करणारा पेपर चेक करणारा व्यक्ती आहे तो इम्प्रेस झाला पाहिजे. ही माइट गेट आयडिया ऑफ युअर पर्सनॅलिटी दॅट यू ॲक्च्युअली डिझर्व टू बी द ऑफिसर, अ पर्टिक्युलर पोस्ट होल्डर. म्हणजे इमॅजिन करा एखादा 10वी पास झालेला पोरगा, 12वी पास झालेला पोरगा, त्याच्या लिखाणात आणि तुमच्या लिखाणात तफावत पाहिजेच. सर्वसामान्य लिखाण टाळा आणि स्टँडर्ड लिहा. मग आता स्टँडर्ड म्हणजे काय की ज्यामध्ये कॉन्टेंट आहे, ज्यामध्ये डेटा आहे, ज्यामध्ये करंट अफेअर आहे, ज्यामध्ये रिपोर्ट्स आहे, नॅशनल ऑर्गनायझेशन घ्या, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन घ्या, त्यांचा सगळ्यांचा डेटा तुम्ही नमूद करताय. म्हणजे चौफेर ज्ञान तुम्ही मांडतायत आणि तुमच्या आयडिया तुम्ही जस्टिफाय करतायत. दॅट इज एसे. असं काही लिहू नका की आलं डोक्यात लिहिलं. बरेचसे लोक काय करतात, पर्टिक्युलर इन इंग्लिश वॉट एव्हर दे फील लाईक एखाद्या सेंटेन्सला लिहिला, दुसरं सेंटेन्सला लिहिलं. म्हणजे डोंट गो बाय जस्ट अ फ्लक्च्युएशन ऑफ द थॉट्स. Arrange the thoughts in a particular order, in a particular fashion, and write them in a particular paragraphing. So paragraphing that has a particular idea, and don't get that idea get repeated again and again. ते बोलूया आपण. तर आता बघा पहिला पॉईंट काय आहे, तर हे रिसेंट एसे 2022 आणि 2023 मध्ये लिहिलेत मराठी आणि इंग्लिशमध्ये. आधी समजून घ्या की जे टायटल दिलाय, जो एसे येतो ना त्याचं टायटल अंडरस्टँड करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जरा थोडं 10 सेकंद थांबायचं, त्या टायटलला 2दा 3दा 4दा वाचायचं आणि डिमांड बघायची की त्यात काय लिहायचं आहे. जसं फॉर एक्झाम्पल आता इथं विचारलं G20 परिषदेचे यश अपयश. आता एक समजून घ्या मागच्या वर्षी जर निबंध विचारला आहे की त्याच वर्षी का विचारला, कारण तो करंट अफेअरमध्ये, कारण भारतामध्ये ती परिषद घडलेली आहे. तर तुम्ही त्याची पार्श्वभूमी लिहू नका. त्याची स्थापना झाली आणि त्याचं पहिलं परिषद इथं झाली आणि त्यात एवढे मेंबर आहे, दॅट इज वेस्टेज. म्हणून सांगतो अंडरस्टँड करणं गरजेचं आहे टायटल. त्या परिषदेचं यश काय आणि अपयश काय, दॅट्स इट, ओव्हर. म्हणजे यश एवढं आहे, अपयश एवढं आहे आणि भविष्यातील वाटचाली ही आहेत, आव्हाने ही आहेत, दॅट्स इट, ओव्हर. जेवढं तुम्ही टू द पॉईंट राहणार तेवढे तुम्ही मार्क्स जास्त खेचणार. काही लोक काय करतात, इतकं इनडायरेक्ट लिहितात, इतकं इररिलेव्हंट लिहितात किंवा मार्क्स त्यांच्याकडनं फेच होत नाही. आता इथं चंद्रयान 3 मोहीम, फक्त 3 चंद्रयान मोहीम काय आहे, दॅट्स इट, तेवढं लिहायचं आहे. एक्स्ट्रा लिहू नका. तिथं इस्रोबद्दल लिहू नका की इस्रोची स्थापना झाली, यांनी केली, इतकं, दॅट इज वेस्टेज. म्हणून अंडरस्टँड करणं टायटल खूप महत्त्वाचं आहे एसेमध्ये लिहिण्याच्या आधी. आता इथं नवे शैक्षणिक धोरण 2022ला विचारलं आहे ना. आता तर लोक शिक्षणाचे काहीतरी कोट टाकतील, शिक्षण म्हणजे असे आहे, आंबेडकर असे म्हटलेत, नेहरू असे म्हटलेत, टिळक असे म्हटलेत. दॅट इज ॲक्च्युली वेस्टेज. त्याने शिक्षणाविषयी विचारलं नाही आहे, त्याने फक्त विचारलं की नवीन शैक्षणिक धोरण काय आहे त्याबद्दल लिहा. त्यामध्ये काय कुठले फीचर आलेत, कुठले गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह घेतलेत, कुठल्या त्यात स्कीम आहे आणि काय नवीन धोरण आणलं आहे त्याबद्दल लिहायचं होतं. दॅट्स इट. पुढचं बघा, प्रदूषणाचा भस्मासूर आणि जीवनमूल्यांचा ऱ्हास. आता बघा याच्यात आणि म्हटलंय ना, म्हणजे डिवाइड केला त्याने निबंध, 2 भागात केलाय. मग तुमचा एक पहिला पॉईंट असला पाहिजे की प्रदूषण काय आहे, तो भस्मासूर कसं ठरलाय आणि जीवनमूल्यांचा ऱ्हास कसा होतोय. त्या दोन्ही गोष्टी तुम्हाला कोपअप करायच्या 50-50%. आणि आलाय म्हणजे आणि जर असेल तर लक्षात घ्या 2 पॉईंट असतात, तो डिवाइड होतो निबंध. मग डिवाइडनुसार तुम्ही त्याचे दोन्ही पॉईंट काढा ना. एकच जर तुम्ही फक्त प्रदूषणवरती लिहिला तर समजून घ्या तुम्ही फक्त 50% एसेला तुम्ही फक्त ऍडजस्ट करू शकलाय. म्हणून एसे टायटल अंडरस्टँड करणं खूप क्रुशियल आहे लिहिण्यापेक्षा. जसं इकडे आता सेव्ह वॉटर सेव्ह लाईफ. मग आता सेव्ह वॉटर सेव्ह लाईफ कोणाची, फक्त ह्युमन बिंग नाही, त्यात ॲनिमल पण आले, त्यात बर्ड पण आले, त्यात इन्व्हायरमेंट पण आलं. म्हणजे तुम्ही कॅटेगराईज करा की मी कुठल्या लाईफबद्दल लिहिणार आहे. सेकंड थिंग, युनिटी स्ट्रेंथ. मग युनिटी कुठली बरं, फक्त लोकांचीच का, मग देशाची आहे, मग राज्याची आहे, मग एका भाषिकची आहे, मग एखाद्या विशिष्ट रिजनची आहे, एखाद्या खंडाची आहे, मग पूर्ण जगाची पण आहे. म्हणजे त्याला डिवाइड करा, त्याला तुकडे पाडा त्याचे, म्हणजे त्याच्यानं बायफर्केट करा प्रत्येक पॉईंट. म्हणजे तुम्ही एक गाव म्हणून युनिटी लिहा, एक देश म्हणून लिहा, एक राज्य म्हणून लिहा, एक कम्युनिटी म्हणून लिहा, एक खंड म्हणून लिहा. मग तेवढं तुमची व्हरायटी ऑफ डायमेन्शन येतील. मग तो विचार करेल की येस यू हॅव दॅट स्किल टू बिकम ऑफिसर. आता इथं प्लास्टिक बून और कर्स. मग बून का, कर्स कसं, कुठले लॉज आहे ते प्रोटेक्ट करण्यासाठी, कुठले देश आहेत ज्यामध्ये प्लास्टिक बॅन आहे, का बरं, रिझन काय, मग त्याच्यानं इन्व्हायरमेंटल कुठले डिग्रेडेशन होत आहे, सगळे पॉईंट करू व्हायचे. इथं बघा डिजिटायझेशन आणि ह्युमन लाईफ. मग डिजिटायझेशन म्हणजे काय, ते कसं सुरू झालं आणि ह्युमन लाईफचे ते कसं कनेक्ट आहे. थोडक्यात काय, इथं अँड आहे बघा, इथं ऑर आहे. म्हणजे हे तोडलेले आहेत. मग हे दोन्ही भाग तोडा आणि दोन्ही समजून घ्यायची रिक्वायरमेंट काय आहे. सो बिफोर गोइंग टू राईट मोर थिंग्स स्टॉप अँड थिंक अबाउट द टायटल ऑफ द एसे. अंडरस्टँड करा, त्याला ग्राफ्स करा, त्याला समजून घ्या की रिक्वायरमेंट काय आहे. देन यू राईट. मग आता राईट करायचं आहे, करू काय आता राईट, मला समजलं, आता टायटल तर मला समजलं. मग आता येतो इंट्रो. Always remember one thing, whatever the RTI copy that I have gone through, personally what I observe is the introduction is the only thing that everybody reads. म्हणजे तुमचा इंट्रो डिटेलमध्ये वाचला जाणार आहे. भले तुमचा मधला मथळा कदाचित तो फक्त अशा रेषा करू शकतो, वरवर वाचू शकतो, पण इंट्रोडक्शन दॅट ॲक्च्युअली रिफ्लेक्ट द वे ऑफ रायटिंग दॅट यू आर गोइंग टू फ्लेच
इन फर्दर डिटेल. म्हणजे तुम्ही काय लिहिणार आहात डिटेलमध्ये पुढच्या पेजला ते तुमच्या इंट्रोडक्शनमध्ये कळतं. तर इंट्रो इतका कॅची, इतका इम्प्रेसिव्ह असला पाहिजे की तिथं तो एक्झामिनर इम्प्रेस झाला पाहिजे. कसं करायचा तो? व्हेरी सिम्पल. कोट. स्टार्ट विथ कोट. आता बघा हे काही आरटीआयच्या कॉपी मला मिळालेल्या आहेत की यामध्ये बघा हा मराठी निबंध आहे आणि ते त्यांनी कोट टाकलेला सुरुवातीला. बघा अनिता इंग्लिश निबंध आहे आणि ते कोट टाकलेला आहे. जर कोट नसेल तर तुम्ही न्यूजपेपरच्या हेडलाईन पण टाकू शकतात, पण त्या रिलेट झाल्या पाहिजे. कोट्स कुठला टाकू नका, म्हणजे काहीतरी तुम्ही कुठलाही कोट टाकला निबंध वेगळा, तसं नाही. तो कोरिलेट असला पाहिजे. मग आताच कोट काहीतरी डोक्यात ठेवा. म्हणजे जसे सोशल, पॉलिटिकल, इकॉनॉमिकल, वुमन्स रिलेटेड, सायन्स रिलेटेड, नॅशनल रिलेटेड, इंटरनॅशनल लेवल रिलेटेड, पीस विषयी काय असेल एखादा कोट ते डोक्यात ठेवा. म्हणजे गौतम बुद्ध असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, त्यानंतर नेहरू असतील, टिळक असतील, नेल्सन मंडेला असतील, असे जगातले महान थोर लोकांचे काही कोट डोक्यात ठेवा. कोट नाही झाला तर काय करू आता त्या क्षणाला? तर एकदम सोपं सांगतो. त्या क्षणाला काय करायचं, आपण सुद्धा काहीतरी कोट क्रिएट करायचा, तो लिहायचा आणि स्टार्ट करायचा. परंतु कसा लिहायचा? तर तो लिहायचा सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये. आता डबल इन्व्हर्टेड कॉमा आणि सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये काय फरक आहे? तर डबल म्हणजे काय, कोणीतरी बोललेलं वाक्य आहे. म्हणजे सपोज इथं जर मी नेहरूंचं एखादं कोट लिहिलं तर मी डबलमध्ये लिहिलं आणि मला असं वाटतं की हे इम्पॉर्टंट आहे तर ते सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहायचं. दॅट्स इट. याला म्हणतात कोटेशन. पण एक लक्षात घ्यायचं, कोट नेहमी पोएटिक फॉर्ममध्ये लिहितात. पोएटिक फॉर्म म्हणजे स्टांजामध्ये. हे बघा, हे अर्ध इकडे अर्ध इकडे, सेम थिंग, अर्ध इकडे अर्ध इकडे. थोडक्यात तसं लाईनीमध्ये लिहित नाही, तर तुम्ही हाफ पेजमध्ये ते लिहू शकतात आणि तू स्टार्ट करू शकतात. सो दॅट इज द गुड वे ऑफ रायटिंग. म्हणजेच तुम्हाला जर इम्प्रेस करायचं तुमच्या एक्झामिनरला, तुम्हाला जर स्टार्ट करायचं एसे तर कोटने चालू करू शकतात. कोट नाही आला तर न्यूजपेपरची हेडलाईन लिहा, पण न्यूजपेपर स्टँडर्ड लिहा. असे कुठलं तरी नॉर्मल लिहू नका, गल्लीतले काहीतरी. ते न्यूजपेपर माहिती पाहिजे त्यांना, म्हणजे तुम्हालाही आणि त्यांनाही. ठीक आहे. नंबर नेक्स्ट. आता मी इंट्रो केला, आता मी करू काय पुढे? ठीक आहे, आता मी इंट्रो स्टार्ट केला, एखादा एसे आला, मी इंट्रो लिहिला, मी कोट टाकलं, आता काय करू पुढे? मग डिफाईन द टायटल. मग तो टायटल डिफाईन करा. म्हणजे त्याने विचारलेलं काय आहे? सेव्ह वॉटर सेव्ह लाईफ. मग आता आपण स्टार्ट करूया की ते काय सेव्ह लाईफ का करायचे, वॉटर काय आहे, किती टक्के वॉटर जमिनीवरती, आणि का ते कसं प्रिझर्व करायचं, आपण कसं कन्झर्व करायचं आहे. मग थोडक्यात तुम्ही आता स्टार्ट करा. एसेला एक्झॅक्टली तुम्ही टच करणार आणि स्टार्ट करणार. मग त्यात करायचं काय काय? करंट अफेअर असेल, लॉ असेल, एखादा आर्टिकल असेल, अमेंडमेंट असेल, एखादी स्कीम असेल, एखादा रिपोर्ट असेल, नॅशनल ऑर्गनायझेशन किंवा इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, जसं युनेस्को घ्या, जसं WHO एखादा कुठला जर रिपोर्ट दिला असेल तो मेन्शन करा, त्याला अंडरलाईन करा आणि मूव्ह ऑन करा. मग आता 2 विभाग आहे की त्याच्या चांगल्या बाजू काय आणि वाईट बाजू काय. पण प्रत्येक निबंधाला चांगल्या आणि वाईट असतं असं नाही आहे. आता भ्रूणवरती एखादा जर निबंध आला तर भ्रूणहत्या चांगली काय असं कसं काय म्हणणार तुम्ही? तर निबंधाच्या रिक्वायरमेंटनुसार काय करायचं आहे, दोन्ही बाजू मांडायच्या आणि पुढे जायचं आहे. एक गोष्ट आता लक्षात ठेवायची ती म्हणजे तुम्ही लिहित असताना जेही रिपोर्ट, जोही डेटा तुम्ही देतायत तो ॲक्च्युली ॲक्युरेट पाहिजे आणि रिसेंट पाहिजे. जर तुम्ही लिहितात की 2.7%, 3.8%, तर तिथं लिहा सुमारे, एक्झॅक्ट लिहू नका, कारण एक्झॅक्ट डेटा कोणाचा नसतो. क्लिअर? सो नंबर नेक्स्ट. जर मी हे टायटल वगैरे लिहितं, याच्यात प्रॉपर अजून काय करावं मी? तर बघा, हे सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे की जो चेक केला जातोय तो म्हणजे तुमचं ग्रामर आणि तुमचं हँडरायटिंग. सपोज तुमचं ग्रामर जर पुअर आहे, म्हणजे मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये दोघांमध्ये, आणि तुमचं हँडरायटिंग जर पुअर आहे, तर ऑब्व्हियसली समजून घ्या तुम्ही त्या 40-40च्या गटात नाही आहात. म्हणजे तुमचे काहीतरी 45-50च्या आत तुम्हाला मार्क्स येतील आणि तुम्ही आउट होणार. तुम्हाला जर 65-70 जर पाहिजे असतील तर तुमच्या 2 गोष्टी अगदी क्लिअर पाहिजे, ते म्हणजे स्पेलिंग आणि तुमचं हँडरायटिंग. म्हणजे ते इतकं छान पाहिजे की समोरच्याला कळलं पाहिजे की जरी त्यात कंटेंट नाही आहे तरी ते आकर्षित वाटलं पाहिजे त्याला. म्हणजे ज्या लोकांचं कॉन्टेंट असतं पण हँडरायटिंग पुअर असल्यामुळे त्यांना कमी मार्क्स पडतात. म्हणून स्पेलिंग आणि हँडरायटिंग ह्या 2 गोष्टींवरती वर्क करा. नंबर नेक्स्ट. पुढचं बघा, आता आयोगानं क्लिअरली काय म्हटलं त्या इन्स्ट्रक्शनमध्ये की पंक्च्युएशन तुमचं पाहिजे, नीटनेस पाहिजे, हँडरायटिंग पाहिजे. मग आता पंक्च्युएशन काय बरं? पंक्च्युएशन काय? मग स्वतःला विचारा, जर मी 400 शब्दांचा जर निबंध लिहिला आणि त्यामध्ये पंक्च्युएशन जर दिलं नाही, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता हे पंक्च्युएशन आहे, हा सिंगल इन्टू कॉमा आहे, हा डबल इन्टू कॉमा आहे, त्यानंतर मी असं म्हणलं की हा कोलन आहे, हा सेमी कोलन आहे, हा कॉमा आहे, त्यानंतर मी हे डॅश आहे, हे हायफन आहे, तर ह्या गोष्टींचा जर मी वापर करत नाही आहे तर याचा अर्थ असा आहे की ज्या दिलेल्या इन्स्ट्रक्शन आहे त्या मी फॉलो करत नाही आहे. आयोगाने क्लिअरली म्हटलं आहे क्रेडिट विल बी गिवन टू गुड हँडरायटिंग पंक्च्युएशन, त्यातला दुसरा शब्द. मग आता काय करायचं आहे, तर कीवर्ड्सला अंडरलाईन करा. जे कोट्स आहे त्याला डबल इन्टू कॉमा, सिंगल इन्टू कॉमा करा. जे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे त्यांना तोडा, सेमी कोलनने. ठीक आहे. जसं फॉर एक्झाम्पल हे बात एक एक्झाम्पल आहे. इथं ह्या व्यक्तीने काय केलेलं आहे, कीवर्ड्सला अंडरलाईन केलेलं आहे. बघा, अल्फ्रेड नोबल इथं अंडरलाईन केलेलं आहे, द प्रिन्स ऑफ डेथ इथं अंडरलाईन केलेलं आहे. इथं बघा त्याने म्हटलं लॉजिकल थिंग इथं, म्हणजे त्याला ज्या ज्या गोष्टी की महत्त्वाच्या वाटतात तो अंडरलाईन करतोय. त्याचा काय फायदा होतो बघा, जेव्हा तुम्ही एखादी की गोष्ट पूर्ण पेज भरलेला आहे आणि त्यावर तुम्ही अंडरलाईन करताय तर तो एक्झामिनर सरळ तिला जातो आणि ते वाचतो की ते काय आहे. म्हणजे तुम्ही त्याला कॅच करताय. म्हणजे यू वॉन्ट टू गिव्ह हिम सम हायलाइट्स ऑर सम हिंट्स दॅट यू कम रीड इट अँड गेट टू अंडरस्टँड व्हॉट आय वॉन्ट टू कन्वे. म्हणजे काय, त्याला तुम्हाला जर खेचायचं असेल तर अंडरलाईन करा,
कीवर्ड्सला. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही अंडरलाईन करत बसता सगळ्या जोडी, असं अंडरलाईन नसतं. अंडरलाईन फक्त एखादा पर्टिक्युलर वाक्यामधला एखादा पर्टिक्युलर शब्द, मग ते अंडरलाईन सुद्धा एक भाग होतो, तो म्हणजे पंक्च्युएशनचा. तर अंडरलाईनिंग करा कीवर्ड्सला. नंबर नेक्स्ट पुढचा पॉईंट बघा. आता यामध्ये बघा, यात दोन्ही पेज बघा, हे फुल भरलेले आहेत. आता जेव्हा तुम्ही पेजेस फुल भरतात, पॅराग्राफिंग करतात, काही लोक नुसते पॅराग्राफ भरून देतात, पण काय करायचं ते मोनोटोनस वाटतं, म्हणजे ते बोरिंग येतं. मग ही गोष्ट जर तोडायची असेल तुम्हाला, तो मोनोटोनसपणा, तर काय करायचं, एक ओळ सोडायची वरची, तिथं कोट टाकायचा आणि खालची ओळ सोडायची. म्हणजे थोडक्यात तो जो एक पर्टिक्युलर सिमेट्री असते निबंधाची, लगेच त्याला क्लिक होईल की याने पूर्ण पॅसेजिंगमध्ये एक पॅराग्राफमध्ये किंवा 2 पॅराग्राफच्या मध्ये त्याने टाकलेला कोट, आणि तो कोट करणारा इम्प्रेस त्याला. जसं फॉर एक्झाम्पल इथं बघा, या व्यक्तीला 20 मार्क्स आहे, 19 मार्क्स आहे निबंधाला, 19 मार्क्स आहे, म्हणजे जवळजवळ हे 20 वाले लोक आहेत. 20 मार्क्स 19 मार्क्स, यांनी बघा काय केलेलं आहे, इथं पॅराग्राफिंग केलेली आहेत, लगेच इथं कोट टाकला. आता कोट हा त्याने स्वतः क्रिएट केला, तिथं दिलेले आहेत. म्हणजे असं काही गरजेचं नाही की तुमचे कोट डोक्यात पाहिजे. तुम्हाला जर एकदम रायमिंगवाले जर शब्द असतील, रायमिंगवाले जर वाक्य असतील, तर तुम्ही ते फिट करू शकतात आणि कॅरी करू शकतात. ते तिथं बघा हे कोट केलं त्याने, म्हणजे त्याने हे मोनोटोनच वाटणारं, बोरिंग वाटणारं त्याने तोडलं आणि तो कोट टाकला. सेम थिंग इथं पण बघा, त्याने इंग्लिशमधली याला सुरुवात केली, महत्त्वाच्या शब्दांना अंडरलाईन केला, हे बघा नॅक्सलेट वर्डला अंडरलाईन नाही, आणि लगेच इथं केलं त्याने कोट. म्हणजे थोडक्यात वेन यू फील लाईक की हा मी आता लिहितोय पण सध्या बोरिंग चालू आहे खूप, किंवा एखादी लेंथ वाढली माझ्या लिखाणाची, तर तिथं ब्रेक करा, कोट टाका, पुन्हा दुसरा पॅराग्राफ स्टार्ट करा, म्हणजे जेणेकरून त्याला ते बोर फील नाही होणार. ठीक आहे. नंबर नेक्स्ट पुढचा पॉईंट म्हणजे काय, सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्टिक टू द टायटल. बऱ्याच वेळा मी पेपर चेक करताना काय करतो, जसं फॉर एक्झाम्पल मी पहिल्या टेस्ट सिरीजला एक प्रश्न विचारला होता, तो म्हणजे पारदर्शकता विचारला होता निवडणुकीतील. म्हणजे निवडणुकीतील पारदर्शकता ही अत्यंत महत्त्वाची आहे लोकशाही टिकण्यासाठी. लोकांनी पारदर्शकता ती साईडला ठेवली, निवडणुका साईडला ठेवल्या, आणि लिहिलं महाविकास आघाडी, त्यानंतर हे यांना मतदान पडले, त्यांना मतदान पडले, इरिलेव्हंट. तुम्ही टॉपिकला स्टिक राहत नाही. आपल्याला निवडणुकीच्या पारदर्शकतेबद्दल बोलायचं आहे ना, मग एक्झॅक्टली ते पारदर्शकता सांगा कशा प्रकारे येतात. आधी आपण बॅलेट पेपरमध्ये घेत होतो, नंतर आलं आपलं मशीन, मग मशीनमध्ये कुठले फॉल्ट आले, कुठल्या समित्या आल्या, आणि पारदर्शकता येण्यासाठी इलेक्शन कमिशन काय काय करावं, कुठल्या मोहीम राबवाव्या, म्हणजे तुम्हाला त्या टायटलच्या अवतीभोवती लिहायचं आहे. लोक काय करतात बरेच तुमच्या लिखाणामध्ये, तुम्ही इतके इरिलेव्हंट जातात की तुमच्या 400 शब्दांपैकी 300 शब्द हे इरिलेव्हंट असतात, म्हणजे त्या टॉपिकशी रिलेटेड नसतात, आणि तो टॉपिक काहीतरी वेगळा असतो, आणि तुमचं उत्तर फक्त असतं 50 शब्द किंवा 100 शब्द किंवा एखादा पॅराग्राफ. म्हणून स्टिक टू द टायटल. खरं तर 400 शब्द आहे, शब्द इतके मोजके मित्रांनो, 2च पानं लिहायचे आहेत, म्हणजे 4 साईड. त्यामध्ये तुम्ही इरिलेव्हंट लिहायला जर गेलात तर तुमचे 100 शब्द होऊन जातील. तर थोडक्यात जेवढे तुम्ही स्टिक टू द टायटल राहणार, जेवढे तुम्ही रिलेव्हंट डेटा तुम्ही देणार, तेवढे तुमचे मार्क्स वाढत जातील. म्हणजे सपोज तुमचा जर त्याने ठरवलेला 12 मार्क्स द्यायचे, तुम्ही जेवढं स्टिक राहणार तेव्हा 12चे 14, 14चे 16, 16चे 18 वाढतील. इरिलेव्हंट लिहू नका. नंबर नेक्स्ट बघा, आता एक ऑब्झर्वेशन आहे बघा, तुमचा इंट्रो आणि तुमचा कन्क्लुजन. एक सायकोलॉजिकल गोष्ट सांगतो. सपोज तुम्हाला एखादा पेपर चेक करायचा आहे, तर आपण स्टार्ट करतो पेपर चेक करायला, अगदी एंडला गेलो, तर एंडला ॲक्च्युअली तो डिसाईड करतो की याला किती मार्क्स द्यायचे. बघा सायकोलॉजी सांगतो मी, म्हणजे एंडला तो थांबतो, म्हणजे तुमच्या कन्क्लुजन थांबतो, आणि तिथं तो विचार करतो याला 12 देऊ निबंधाला, 14 देऊ, 16 देऊ का 18 देऊ. आता इमॅजिन करा, पेपर रीड करत असताना त्याच्या डोक्यामध्ये ऑलरेडी येऊन जातं की तुम्ही 15 तुम्हाला मिळणार आहे, 16 तुम्हाला मिळणार आहे, 18 तुम्हाला मिळणार आहे. पण कन्क्लुजन दॅट माइट चेंज हिज ॲटिट्यूड, म्हणजे त्याचा तो विचार बदलू शकतो जर तुम्ही कन्क्लुजन इम्प्रेसिव्ह लिहिलं तर कन्क्लुजन कधी ऑप्टिमिस्टिक लिहायचं. आता ऑप्टिमिस्टिक कन्क्लुजन म्हणजे कसं, इतकं सकारात्मक लिहायचं विथ 1 सिंगल कोट, की जेणेकरून तिथं आल्यानंतर त्याला फील व्हायला पाहिजे की 18 नको 20 द्यावं. पण जर तुम्ही कन्क्लुजन नाहीच लिहिलं तर कदाचित 18चे तो 16 करेल, किंवा कन्क्लुजन तुम्ही नकारात्मक लिहिलं तर तो 16चे 14 पण करेल. मग कन्क्लुजन लिहायचं कसं, कन्क्लुजनमध्ये कधी एखादी गोष्ट अशी लिहायची की जेणेकरून ती पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक आहे. म्हणजे की गव्हर्नमेंटने हे करावं, किंवा सरकारने हे केलं पाहिजे, किंवा आपल्या समाजाने हा पाऊल उचलला पाहिजे, एक सकारात्मक लिहायचं. तिथं कोट टाकताना बऱ्याच वेळा लोक काय करतात, कुठला तरी कोट टाकताना सोडून देतात. जसं बऱ्याच वेळा मला एक कोट नेहमी दिसतो, सारे जे अच्छा हिंदुस्तान हमारा, दॅट इज इरिलेव्हंट. तो कोट सुद्धा रिलेव्हंट असला पाहिजे. तिथं कोट टाका आणि फुल स्टॉप करा आणि संपवा. म्हणजे थोडक्यात जसं तुम्ही कॅची इंट्रोडक्शन लिहिलं आहे, द सेम वे द पॅरलली द कन्क्लुजन शुड बी द सेम. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही कन्क्लुजन इतकं सुंदर लिहिता की तो इंट्रो पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतं, काही लोकांचा कन्क्लुजन इंट्रो वाटतो आणि इंट्रो कन्क्लुजन वाटतो. म्हणून कन्क्लूड करताना कन्क्लुजन म्हणजे काय, थोडक्यात तो एवढा नको पाहिजे मोठा पॅसेज, हार्डली 4-5 ओळींचा एक छोटा लिमिटेड पॅसेज, आणि शेवटी एक कोट, दॅट्स इट, ओव्हर. आता बघा, जसे फॉर एक्झाम्पल आता इथे त्या व्यक्तीने काय केलंय, 4 ओळीमध्ये संपवलाय आणि छोटासा कोट टाकलाय आणि एंटर केलेला आहे. आता बघा इथं 19 मार्क्स दिलेले आहेत ऑलमोस्ट, म्हणजे 19 मार्क्स आहे, आणि दॅट इज मी असेल मोर दॅन इनफ. म्हणजे तुम्हाला तर 20 मिळतात, 20, 18, मोर दॅन 18, म्हणजे तुम्ही टॉपमध्ये आहात. तर बघा हे होतं थोडक्यात की एसेमध्ये काय लिहावं. मी अगदी शॉर्ट पण सांगण्याचा प्रयत्न केला, कारण व्हिडिओची लेंथ थोडी राहावी.
आता डोंट्स काय लिहू नये, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. पहिला पॉईंट आहे की तुमचं हँडरायटिंग, हे बघा तिथं क्लिअरली आयोगाने म्हटलेलं आहे तुमचं हँडरायटिंग अँड स्पेलिंग बेस्ट पाहिजे. तुमचं जर पुअर हँडरायटिंग असेल तर सोडून द्या की तुम्हाला 40 मार्क्स मिळतील, सोडून द्या तुम्ही, म्हणजे तुम्हाला 40 सोडून द्या, दोघं मिळून 40 येतील, इतके कमी होऊ शकतात. तर बऱ्याच लोकांचं मी ऑब्झर्व करतो एवढे पेपर वाचताना हँडरायटिंग खूप पुअर आहे, त्याला चेंज करण्यासाठी काय करा, पेन चेंज करा, 2 शब्दांमधलं अंतर थोडं वाढवा, थोडंसं फॉन्ट जास्त करा, कमी करा, पेन चेंज करत राहा, म्हणजे एक आयडिया येईल तुम्हाला की कुठलं ॲक्च्युली रिडेबल आहे. जे रिडेबल हँडरायटिंग आहे ते बेस्ट हँडरायटिंग असतं. तर पहिलं तुमचं हँडरायटिंगवरती काम करा. सेकंड थिंग, तुम्ही जेव्हा लिहितायत तर आपण नेहमी म्हणतो की इरलेव्हंट डेटा किंवा टॉपिक लिहायचा नाही. जसं फॉर एक्झाम्पल काही लोक काय करतात की वरती लिहितात काहीतरी कोट कुठला, नाव दुसरं टाकतात किंवा काहीतरी इरलेव्हंट लिहितात, म्हणजे तुम्हाला इरलेव्हंट डेटा, इरलेव्हंट इन्फॉर्मेशन जर तुम्ही टाळली तर तो इम्प्रेस होईल. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की जेव्हा तुम्ही इरलेव्हंट लिहिताय त्याचा अर्थ असा होतं की तुम्हाला त्या विषयाचं ज्ञान नाही आहे, तुम्ही फक्त ब्लफ करण्याचा प्रयत्न करतात आणि फक्त पेजेस फिलअप करण्याचा तुमचा ॲक्च्युली मोटो आहे असं त्यातनं क्लिअर दिसतं. म्हणून तुम्ही स्टिक टू द टायटल राहा, इरलेव्हंट गोष्टी टाळा. तिसरा पॉईंट सर्वात महत्त्वाचा आहे तो म्हणजे पॉलिटिकल लीडर. बऱ्याच पेपरमध्ये असं देतात लोक की डायरेक्टली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, बघा कुठल्याही पॉलिटिकल व्यक्तीचं नाव लिहायचं नाही आहे, कुठल्याही पॉलिटिकल पार्टीचं नाव लिहायचं नाही आहे, कुठल्या पार्टीचं स्लोगन लिहायचं नाही आहे, म्हणजे जसं अब की बार मोदी सरकार किंवा फॉर एक्झाम्पल एक है तो सेफ है असं काही लिहायचं नाही. पॉलिटिकल गोष्टी सगळ्या टाळायच्या आहेत जेणेकरून तुमचा बायसनेस त्यामध्ये दिसणार नाही आहे. मग तुम्ही पॉलिटिकल स्लोगन असेल, पॉलिटिकल पार्टीचं नाव असेल किंवा पॉलिटिकल लीडर असेल, दॅट निग्लेक्ट इट. पण सपोज जर एखादा प्रश्न आला की रिजनल पार्टीज किंवा असं की प्रादेशिक पक्षांचं महत्त्व लोकशाहीमधलं, त्या पर्टिक्युलर केसमध्ये तुम्ही नमूद करू शकतात, पण तेही तुम्ही थर्ड पर्सन म्हणून लिहा, म्हणजे ती पार्टी आपली आहे असं त्याला कळायला नको. म्हणून जेवढं तुम्ही पॉलिटिकल पर्सन किंवा पॉलिटिकल स्लोगनपासून लांब राहणार तेवढं तुमचा निबंध हा तटस्थ दिसेल आणि तुम्ही तुमचं लिखाण हे तटस्थच असलं पाहिजे. नेक्स्ट पॉईंट आहे पुढचं म्हणजे काय, युनिव्हर्सल स्टेटमेंट आणि मूवी डायलॉग लिहायचे नाही. आता युनिव्हर्सल स्टेटमेंट म्हणजे काय की सर्व पॉलिटिशियन करप्ट आहे, दॅट इज रॉंग. किंवा सर्व ॲक्टर जे आहेत ते सर्व स्वार्थी आहेत, दॅट इज ऑल्सो रॉंग. की सर्व कॉर्पोरेट वर्ल्ड जे आहे ते फक्त पैशांच्या मागेच आहे, दॅट इज रॉंग. किंवा पुरुष हा स्वार्थी आहे, म्हणजे तुम्ही संपूर्ण एखाद्या इन्सिडेंट म्हणून संपूर्ण अशी युनिव्हर्सल स्टेटमेंट लिहिणं चुकीचं आहे. म्हणजे साऊथ आफ्रिकेचे लोक सगळे काळे आहेत, हे असे स्टेटमेंट देणं ॲब्सोल्युटली रॉंग आहे. ते एखाद्या सेंटिमेंट्स, एखाद्या पर्टिक्युलर रिजन असेल, रिलिजन असेल, कास्ट असेल, क्रीड असेल, त्यांच्या सेंटिमेंट दुखायला नको. म्हणजे या स्टेटमेंटवरनं कळतं की तुमची थिंकिंग काय आहे. म्हणून एखाद्या इन्सिडेंटवरनं पूर्ण स्टेटमेंट देणं दॅट इज रॉंग. मग तुमचे मूवीचे डायलॉग की कुठलाही एखादा मूवीचा डायलॉग असतो, लोक इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतात चेकरला आणि तिथं लिहिता हिंदीमध्ये, असं करू नका. खरं तर मराठीचा निबंध मराठीतच लिहा, मराठीचा पेपर क्लिअरली त्यांनी म्हटलं की मराठीत लिहावा आणि इंग्लिशचा इंग्लिशमध्ये. त्यामुळे हिंदी डायलॉग टाळा, कुठल्याही मूवीचे डायलॉग इम्प्रेस करण्यासाठी तेही टाळा, ते लिहायचे नसतात. पुढचा पॉईंट तो म्हणजे मिसइन्फॉर्मेशन. बऱ्याच वेळा असं असतं की तुम्ही काय करतात, कुठला डेटा लिहितात, जसं फॉर एक्झाम्पल WHO रिपोर्टनुसार असे म्हटले की भारतामध्ये 30% लोक XYZ काहीतरी लिहितात, म्हणजे 30%, आणि तो WHO रिपोर्ट तो खरा आहे का. तुम्ही बऱ्याच वेळा असे रिपोर्ट लिहून देतात पण ते नंतर खोटे ठरतात, त्या केसमध्ये तुम्हाला तो मायनस मार्क्सही देऊ शकतो, कारण अशी मिसइन्फॉर्मेशन चुकीचे आहे. आणि अशा प्रकारची वृत्ती कळते की हा उद्या पास होऊन पण करप्टच होणार आहे. त्यामुळे कुठलाही डेटा, कुठल्याही कोर्टच्या खाली व्यक्तीचं नाव लिहितात तर ते ॲक्युरेट असलं पाहिजे. जर तुम्हाला डेटा माहीत नसेल तर तुम्ही सुमारे किंवा अबाउट लिहू शकतात की अबाउट 3.6%, सुमारे 4%, सुमारे 2%, पण तुम्ही मिसइन्फॉर्मेशन लिहू नका. जसं फॉर एक्झाम्पल एखादी पेड न्यूज असते, तसे फेक न्यूज असते, त्या फेक न्यूज पण लिहू नका. एखादा सोशल मीडियावरती पर्टिक्युलर फेसबुकवरती किंवा व्हॉट्सअपवरती आलेला एखादा फॉरवर्डेड मेसेज तोही तिथं लिहू नका, अजिबात चालणार नाही. कुठल्या देवाचं नाव जय श्रीराम, स्वामी समर्थ अजिबात नाही. म्हणजे कुठला धर्म, कुठली जात, कुठली ह्या गोष्टीपासून लांब राहा. तुमचे उत्तर इतके तटस्थ पाहिजे की त्याने तुम्हाला ओळखलं पण नको पाहिजे की तुमची थिंकिंग काय आहे अबाउट पॉलिटिक्स, तुमची थिंकिंग काय अबाउट लाईफ. जर तिथं कळायला लागलं की तुमची थिंकिंग काय म्हणजे ते बायसनेसकडे चाललेलं आहे, ह्या गोष्टी टाळायच्या तुम्हाला. नेक्स्ट पॉईंट, बायसनेसबद्दल आपण बोलतो, बायसनेस म्हणजे काय एक्झॅक्टली आणि ते का असू नये. म्हणजे सपोज जर तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर फेवरमध्ये लिहितात, म्हणजे त्यात त्याला कळतं की याचं ॲक्च्युली ॲटिट्यूड काय आहे टुवर्ड्स लाईफ, टुवर्ड पॉलिटिक्स आणि टुवर्ड वर्ड. आणि या केसमध्ये असं होऊ शकतं की सपोज मी BJPच्या फेवरमध्ये लिहिलं आणि पेपर चेकिंग मला काँग्रेसवाला असला तर, किंवा मी काँग्रेसच्या फेवरमध्ये लिहिलं आणि पेपर चेकिंग जर BJPवाला असला तर, ह्या गोष्टी पॉलिटिकल म्हणून सोडून द्या. तुमचा जेवढा तुमचा विषय नॉन बायस असेल, जेवढं तुमचं लिखाण नॉन बायस असेल तेवढं तुमचे मार्क्स फेच होतील. सो बी स्टिक टू द लाईन दॅट यू शुड नॉट क्रॉस एनिथिंग अगेन्स्ट कास्ट, क्रीड, रिलिजन किंवा रिजन. म्हणजे असं म्हणू शकतो तुम्ही मराठी भाषेवरती निबंध आला, मग मराठी भाषिक लोक चांगले आहेत, फक्त बाहेरचे लोक इथं आलेत आणि त्यांनी वातावरण घडवून केलेलं आहे, दॅट इज रॉंग. तुम्ही पुन्हा एखाद्या रिजनविषयी विरुद्ध बोलतायत, म्हणून अँटी कधी जाऊ नका. त्यात अजून एक मुद्दा मी ॲड करतो की अनटिल अँड अनलेस समथिंग इज प्रूव्हन बाय द कोर्ट,
पर्टिक्युलर सुप्रीम कोर्ट डोंट राईट इट डाऊन. म्हणजे एखादा मुद्दा असेल की एखादा व्यक्ती चोर आहे, पण तो चोर केव्हा आहे, जेव्हा त्याला सिद्ध होईल तेव्हा. म्हणजे बऱ्याच वेळा एखाद्या निबंधामध्ये बघतो की सोलापूरमध्ये एक गाव आहे की त्या गावातल्या लोकांनी म्हटलं होतं की आम्हाला पुन्हा मतदान करायचं आहे, तर ते न्यूजवरती लिहिलं होतं लोकांनी. बट दॅट इज नॉट प्रूव्हन. काही लोक म्हणतात की महाराष्ट्रामध्ये इलेक्शन झालं आणि बऱ्याच वेळा असं झालं की EVM मध्ये घोटाळा झाला. हा घोटाळा झाला ही चर्चा आहे, परंतु दॅट इज नॉट प्रूव्हन बाय सुप्रीम कोर्ट. मग जोपर्यंत एखादी गोष्ट त्यामध्ये जजमेंट आलं नाही तोपर्यंत तो उल्लेख करू नका आणि त्याच्यावरती लिहू नका, नाहीतर ते पुन्हा बायसनेस होईल. ती गोष्ट आपल्याला टाळायची मित्रांनो. फायनली अजून एक पॉईंट जोडतो की तुम्ही निबंध लिहिताना बऱ्याच वेळा काही लोक डायग्राम काढतात, डायग्राम टाळा. डायग्राम आपण याकरता काढतो की जेव्हा डेटा खूप आहे तो शॉर्टमध्ये देण्यासाठी, पण तो डायग्राम मित्रांनो विश्लेषण करणं गरजेचं असतं. UPSCला डायग्राम चालतो, कारण UPSCचा पेपर म्हणजे एक निबंध तुमचा जवळजवळ 10 ते 12 पेजेस होतो, म्हणजे 1000 शब्द लिहायचा असतो. त्यामुळे डेटा जास्त असल्यामुळे मी डायग्राम काढू शकतोय, पण या 400 शब्दामध्ये डायग्राम शक्यतो टाळा. का? कारण तो एक्सप्लेन करा, इलॅबोरेट करा 400 शब्दामध्ये आणि तो लेंथमध्ये लिहा. ठीक आहे. तर थोडक्यात हे होतं निबंधाविषयी. आता बघूया आपण दुसरा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2 म्हणजे भाषांतर म्हणजे ट्रान्सलेशन. आता गोष्ट समजून घ्या. भाषांतर मला इंग्लिश टू मराठी करायचं किंवा मराठी टू इंग्लिश करायचं आहे. कधी भाषांतर शब्दानुसार होत नाही. भाषांतर हे नेहमी त्यामध्ये दडलेल्या भावनेनुसार होतो. म्हणजे त्यात काय म्हणायचं आहे त्यातला तो भाव बाहेर काढून तुम्हाला ट्रान्सलेट करायचं असतं. म्हणून इकडे जर 5 शब्दांचं एक वाक्य असेल तर ट्रान्सलेशन पण 5 शब्दच पाहिजे असं अजिबात नाही. तुम्ही 2 शब्दात पण लिहू शकतात. फक्त दोघांचा अर्थ जुळला पाहिजे, अर्थ सारखा पाहिजे, शब्द कुठलेही चालतील. म्हणून जर मी भाषांतराचा एखादा प्रश्न तुम्हाला दिला आणि 100 लोकांनी भाषांतर केलं तर 100 लोकांचे 100 भाषांतर करेक्ट आहे, जर तो अर्थ सारखा असेल तर. म्हणजे प्रत्येकाचं भाषांतर वेगळं असू शकतं, पण अर्थ सारखा पाहिजे. म्हणून तुम्ही लक्षात घ्या, यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की ती म्हणजे ट्रान्सलेशन कधी वर्डने होत नाही, ट्रान्सलेशन होतं भावनेने. मग आता कशी बरं भावना? एक एक्झाम्पल देतो बघा. मी इथे लिहिलेलं काहीतरी काही एक्झाम्पल दिले तुम्हाला समजण्यासाठी की व्हॉट इज गोइंग ऑन इन युअर माइंड, म्हणजे तुझ्या डोक्यात काय चाललंय. आता इथं काय केलं मराठीत, तुझ्या डोक्यात काय चालत आहे. ऍक्च्युली या शब्दाशी अर्थ झाला, तो तसा नाही आहे. चालणे ही क्रिया नाही होणार तिथं डोक्यामध्ये, म्हणून मी शब्दाशी ट्रान्सलेट केलं, ते चुकीचं आहे. दुसरं बघा, हे बॉय कम हिअर असं वाक्य आहे. इथं ये मुलगा ये इकडे. आता इथं बॉयला मी क्लिअरली मुलगा लिहिला, म्हणून हे शब्दाशी ट्रान्सलेशन चुकीचं आहे. शब्दाशी ट्रान्सलेशन होत नाही. पहिल्या टेस्टमध्ये मी एक शब्द एक वाक्य विचारलं होतं. ते वाक्य असं होतं की लेबर इज रिक्वायर्ड. बघा वाक्य असं होतं की लेबर इज रिक्वायर्ड टू लर्न लँग्वेज असं वाक्य होतं. तर त्यामध्ये ट्रान्सलेशन बऱ्याच लोकांनी असं केलं होतं, लेबर इज रिक्वायर्ड टू लर्न लँग्वेज. त्याने म्हटलं होतं की भाषा शिकण्यासाठी कामगार पाहिजेत. हे शब्दाशी ट्रान्सलेशन आहे. म्हणून शब्दानुसार जर तुम्ही ट्रान्सलेट करायला गेलात, मिनिंग बदलेल. मिनिंग बदलला म्हणजे तो चुकीचा आहे आणि तिथं आयोग जो चेकर आहे तो गोल करतो. म्हणून इथं लेबर इज रिक्वायर्ड टू लर्न लँग्वेज म्हणजे काय की भाषा शिकण्यासाठी परिश्रम, अथक परिश्रम गरजेचे आहेत. हा त्याचा ॲक्च्युअली ट्रान्सलेट होतो. आणि इतर ट्रान्सलेशन जे केलेलं आहे ते शब्दानुसार आहे. म्हणून ट्रान्सलेट करताना शब्दानुसार जाऊ नका, पूर्ण वाक्य वाचा, त्या वाक्याचा बोध घ्या, त्याला काय म्हणायचं आहे आणि ते तुमच्या शब्दात लिहा, सोप्या शब्दात लिहा. काही गरजेचं नाही आहे की या शब्दाला इंग्लिश काय आहे, या शब्दाला मराठी काय, या शब्दाला इंग्लिश काय, अजिबात नाही. समजून घ्या तुम्हाला काय समजलं आणि ते समजलेलं सोप्या शब्दात लिहा, फक्त अर्थ सारखा पाहिजे. जसं हा एक आयोगाचा एक पेपर घेतला मी 2017चा आणि त्या जरा इंटरेस्टिंग थोडा डिफिकल्ट पॅसेज आहे. यात पॅसेजमध्ये काय म्हटलं नाही की शरीर आपण पाहत असतो, हे बघा पहिलं वाक्य आहे. दुसरं मन मात्र मानत असतो, हे दुसरं वाक्य आहे. मनामुळे सर्व काही कळते मात्र मन मात्र पुरते कळत नाही. आता याचं ट्रान्सलेशन करायचं आहे तर पहिलं तुम्हाला टेन्शन असेल की बापरे तर काय आहे, शरीर आपण पाहतो मन मात्र मानतो, काय अगदी सोपं आहे. मग आता इथं शरीर आपण पाहत असतो म्हणजे वी सी बॉडी शब्दानुसार ट्रान्सलेशन. मन मात्र मानतो, माइंड वी काहीतरी पुढे, माइंड मी ऑब्झर्व झालं काहीतरी पुढे. मनामुळे सर्व काही कळते, माइंड अंडरस्टँड, माइंड नॉट अंडरस्टँड. शब्दानुसार जाऊ नका. त्याला काय म्हणायचं आता आपण समजून घेऊ लेखकाला. तो शरीर आपण पाहत असतो, मन मात्र आपण मानत असतो. मनामुळे सर्व काही कळते मात्र मन कळत नाही. मला कळालं की आपण शरीर पाहतो, मन नाही दिसत, मन मानतो, मनामुळे सगळं काही कळतं पण मन कळत नाही. मग आता मी ट्रान्सलेट कसं की वी ऑब्झर्व एक्सटर्नल अपीरन्स बट नॉट द इंटरनल माइंड. वी कॅन अंडरस्टँड एव्हरीथिंग विथ द हेल्प ऑफ माइंड बट वी कॅन नॉट अंडरस्टँड माइंड इटसेल्फ. हे त्याचं झालं ॲक्च्युली भावनानुसार. म्हणून तुम्हाला ट्रान्सलेशन वर्ड टू वर्ड जायचं नाही आहे. जर तुम्ही शब्दानुसार गेलात तर मित्रांनो ते ट्रान्सलेशन नाही, ते फक्त गुगल ट्रान्सलेशन आहे किंवा ते कुठलं तरी AI ChatGPTचं ट्रान्सलेशन आहे. ट्रान्सलेशन हे नेहमी समजून घ्या त्याला काय म्हणायचं आहे अँड दॅट्स इट, ट्रान्सलेट करा. जरी याच्या 3 ओळी असतील आणि तुमच्या जरी 2 ओळी झाल्या तरी करेक्ट आहे, नो इश्यू, दॅट इज नॉट द बिग डील. तुम्ही 2 ओळी असतील तर 3 ओळी झाल्या तरी चालतील. तर थोडक्यात ट्रान्सलेशन अगेन आय रिपीट एक्सप्रेशननुसार होतं, शब्दानुसार होत नाही.
आता ज्या लोकांना ट्रान्सलेशनचा प्रॉब्लेम असेल त्यांच्यासाठी एक सोल्युशन देतो. तुम्ही एक काम करा, बाजारात जा आणि इयत्ता 7वी किंवा 8वी, 9वी 10वी नाही, फक्त 7वी 8वी असं एक इंग्रजीचं पुस्तक घ्या आणि त्याचं नवनीतचं पण एक घ्या, गाथा म्हणायचं म्हणजे त्याला गाईड. तर चॅप्टर इंग्लिशमध्ये पुस्तकात इंग्लिशमध्ये आहे, पण त्याचे ट्रान्सलेशन मराठीमध्ये त्या नवनीतमध्ये आहे. तर काय करायचं, ते इंग्लिशचे पॅसेज घ्यायचे, त्याचं मराठी करायचं, ते चेक करायचं बरोबर येतं का, मराठी घ्यायचं त्याचं इंग्लिश करायचं, उलटं. म्हणजे प्रत्येक चॅप्टर घ्या, इयत्ता 7वी किंवा 8वी, 9वी 10वी घेऊ नका, एवढे हाय लेवलचे आपले पॅसेज येत नाहीत. तर ते खूप खूप तुम्हाला सोयीस्कर आहे. न्यूजपेपर घेऊ नका किंवा सीसॅटचे पेपर जे असतात त्याचे पॅसेज तेही घेऊ नका, कारण त्यांचा दर्जा हाय आहे, ते समजायला कठीण जातील. सो बेटर वे इयत्ता 8वीचं इंग्लिशचं पुस्तक घ्या आणि एक नवनीत घ्या, म्हणजे जेणेकरून त्यात इंग्लिश टू मराठी त्यात तुम्हाला हेल्प होईल. तिसरा आणि शेवटचा प्रश्न तो म्हणजे प्रेसी रायटिंग. याला प्रेसी म्हणतात मित्रांनो, प्रिसाईज नाही, याला प्रेसी रायटिंग म्हणतात. आता प्रेसी म्हणजे काय, ॲब्रिज, आणि ॲब्रिज म्हणजे काय, एखादी मोठी गोष्ट थोडक्यात करणे. आता यात अजून एक महत्त्वाची गोष्ट, लोक काय करतात की तो पॅसेज वाचतात आणि त्यातले काहीतरी वाक्य उचलता लिहून टाकतात, झालं प्रेसी रायटिंग. दॅट इज रॉंग. प्रेसी रायटिंग म्हणजे काय, एक पर्टिक्युलर पॅसेज की जो मला दिलेला आहे अराउंड 250 शब्द, आणि त्या 250 शब्दांमध्ये मला वाचून मला ते 80 ते 85 शब्दामध्ये करायचं आहे. थोडक्यात एखादा चित्रपट मी 3 तास बघतो आणि मित्रांना सांगताना 2 तासात संपवतो, तसं हे करायचं आहे. तर प्रेसी रायटिंग काय करायचं आहे, पूर्ण वाचून घ्यायचं आहे एकदाच, त्याचं कुठलंही रफ वर्क करायचं नाही आहे, त्यात टाईम घालवायचा नाही आहे, पूर्ण वाचून घ्यायचं आहे. जे समजलं ते हार्डली 80-85 शब्दामध्ये लिहायचं आहे, त्याला एक टायटल द्यायचं आहे, दॅट इज कॉल्ड सारांश लेखन, म्हणजेच प्रेसी रायटिंग. हे लिहिताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिलं करायचं काय, बऱ्याचशा लोकांना हा एक अनुभव नसल्यामुळे माहीत नसतं. इथे एक लक्षात घ्या, पहिला जो बॉक्स असतो तो सोडायचा, तो पॅराग्राफिंगसाठी. हे बघा यांनी पण सोडलेलं, यांना 7 मार्क्स आहे, हायेस्ट मार्क्स यांना. मग आता हे का बरं पहिला बॉक्स सोडायचा, कारण हे पॅराग्राफिंग आहे, असं आयोगाने क्लिअरली इथं नमूद केलेलं आहे की पॅराग्राफ सुद्धा असले पाहिजेत. तर पहिला बॉक्स सोडायचा आणि तू स्टार्ट करायचं. एका बॉक्समध्ये एकच शब्द, आर्टिकल ए सुद्धा एकच शब्द, व मराठीमधलं आणि क ते सुद्धा एका बॉक्समध्ये एकच शब्द येईल असा. ठीक आहे, तर एका बॉक्समध्ये एकच शब्द लिहा, 2 शब्द येणार नाही आहे. एक्स्ट्रीम लेफ्टला लिहा, म्हणजे जेणेकरून एखादं मोठं स्पेलिंग असेल ते दुसऱ्या बॉक्समध्ये जाणार नाही. यात शब्द मर्यादा पाळणं खूप गरजेचं आहे. म्हणून एक लक्षात घ्यायचं की तुम्ही जेव्हा लिहितायत तेव्हा बघायचं की तुम्ही शब्द ओढणारच नाही आहे, म्हणजे 80, 85, 90. जर तुम्ही 100-150 काहीतरी लिहित बसला तर तो गोल करून 0 मार्क्स देऊन टाकेल. तुम्हाला क्लिअरली सांगितलं आहे स्टिक टू द वर्ड लिमिट. वर्ड लिमिट जेवढी तेवढीच करायची आहे. मग सपोज तुम्हाला 250 शब्दांचा जर तुम्हाला पॅसेज दिला आणि त्याचा जर 85 शब्द निघतायत, म्हणजे एक्झॅक्ट 85 नाही, तुम्ही 80लाही थांबू शकतात किंवा 90लाही जाऊ शकतात, पण अति जास्त जायची गरज नाही आहे. म्हणजे 80 to 90 बिटवीन कुठेतरी थांबायचं आहे. यामध्ये तुम्ही पंक्च्युएशन यूज करू शकतात, यामध्ये पॅराग्राफिंग तुम्ही टाकू शकतात. येस, यात पॅराग्राफिंग सुद्धा बघा. आता ह्या व्यक्तीला 7 मार्क्स आहे, म्हणजे 10 पैकी. म्हणजे बघा पॅराग्राफिंग केलेली आहे, हा पूर्ण ब्लँक सोडलेले आहेत, आणि हा पहिला बॉक्स पुन्हा बघा ब्लँक सोडलेले आहेत. म्हणजे पॅराग्राफिंग इथं ॲक्सेप्टेड आहे. का बरं, क्लिअरली आयोग म्हणता इथं पॅराग्राफ करा. आता यात करायचं काय, तुमचा टायटल जेवढा कॅची असणार आहे, म्हणजे टायटल जेवढा कॅची तेवढं तुम्हाला खाली 5 ते 6 ते 7 मार्क्स वाढतील. म्हणजे सपोज जर इथं माझं टायटल जर कॅची नसेल, जर सपोज माझं टायटल इथं एक्झाम्पल बघा, अप्रोच टू एक्झामिनेशन आहे किंवा एक्झामिनेशन वे ऑफ लाईफ, एक्झामिनेशन द टेस्ट ऑफ लाईफ, जेवढं तुमचं टायटल कॅची असेल तेवढं त्याला अंडरस्टँड होतं की तुम्ही पॅसेज पूर्ण वाचलाय आणि त्याचा गाभा, त्याचा सारांश म्हणजे तुम्ही टायटल लिहिलाय. ते कसं लिहायचं ते सांगतो. काय करायचं, सपोज हा प्रश्नपत्रिका आहे, हा पॅसेज आहे, हा पूर्ण वाचून घ्यायचा आणि याचं पूर्ण आधी 1/3 करून टाकायचं, पूर्ण लिहून घ्यायचं. आणि हे झाल्यानंतर मग काय करायचं, रफ पेजवर जायचं, 2-3 टायटल बनवायचे आणि त्यातला बेस्ट ऑफ द बेस्ट इथं लिहायचा ह्या 4 बॉक्समध्ये. आता टायटल जो आहे तो 4 शब्दांच्या आत असला पाहिजे, 5 शब्द नाही चालणार, 6 नाही चालणार. म्हणून आधी बघायचं कच्च्यामध्ये, ह्या रफमध्ये किती शब्द आहेत, 2 आहे, 3 आहे, काय 4 आहे. नाही तर तुम्ही काय तर तुमचा व आणि किंवा ऑर अँड राहून जाईल आणि तो पुढे जाईल, मग तो पुन्हा गोल करतो. गोल केलेले तसे पेपर. म्हणून तुमचा 4 शब्दांच्या आतच टायटल पाहिजे. तर टायटल सुरुवातीला लिहू नका, कारण तुम्ही जेव्हा 1/3 लिहित असतात तेव्हा तुम्हाला ॲक्च्युअली टायटलची आयडिया येते की हां याचा टायटल काय असला पाहिजे. मग तो टायटल बेस्ट ऑफ द बेस्ट एंडला लिहा, रब बनवा 4 आणि त्यातला 1 इथं लिहा. त्याला कोलन किंवा कोटचा वापर तुम्ही करू शकतात, नो प्रॉब्लेम. कोलन किंवा कोटचा वापर तुम्ही ते करू शकतात अजून अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी. ठीक आहे. तर प्रेसी रायटिंगमध्ये सर्वात महत्त्वाचं काय करू नये ते म्हणजे जसं तसं कॉपी करू नका. काही लोक काय करतात, पहिली ओळ कॉपी, चौथी ओळ कॉपी, 8वी ओळ कॉपी, झालं 1/3. तसं नाही आहे 1/3. तो वाचतोय मग तो देईल तुम्हाला 3 मार्क्स 2 मार्क्स. जर तुम्हाला 6, 7, 8 मार्क्स हवे असतील तर तुम्ही स्वतःचे शब्द वापरा. 1, 2 पॅराग्राफिंग करा, 3 टायटल इम्प्रेसिव्ह ठेवा, 4 वर्ड लिमिट फॉलो करा.
आणि सर्वात महत्त्वाचं 5वं, जसे तसे वाक्य कॉपी करू नका. त्यातले फक्त कीवर्ड्स घ्या, ज्या आधारावरती पॅसेज बेस आहे ते कीवर्ड घ्या, ते तुम्ही वापरू शकतात, नो इश्यू. परंतु स्वतःचे शब्द त्यात टाका आणि जेवढं ॲव्हरेज करता येईल, म्हणजे जेवढं कमी शब्दात लिहिता येईल तेवढं बेस्ट आहे. त्यामुळे त्याला वाढू नका म्हणजे काय, कॉम्प्लेक्स सेंटेन्स लिहू नका. जरी असले तरी, ज्यामुळे त्यामुळे, जर तर, वाढवू नका वाक्य. जेवढे सिंपल ठेवता येईल तेवढे तुमचे ते वाक्य रचना पण राहील आणि त्याला समजेल पण तुम्हाला काय म्हणायचं आहे, आणि वाक्यातली शब्द मर्यादा तुम्ही सुद्धा ती मेंटेन करणार. क्लिअर? ते आहे आपलं 1/3, याला म्हणतो आपण प्रेसी रायटिंग. तर बघा आता ह्या व्यक्तीला 7 मार्क्स आहे, मगाशी पण 7 मार्क्स होते. मग ह्या व्यक्तीला त्यांचे टायटल बघा, यांचं तुम्ही बघा किती कोरीव काम, किती सुंदर त्यांनी लिहिलं आहे. सो दॅट इज ऑल अबाउट क्वेश्चन पेपर नंबर 1. तर थोडक्यात मी रिकॅप करतो. निबंध तुम्ही त्यात कोटचा वापर करा. 2, हँडरायटिंग चांगली ठेवा. 3, नीटनेस ठेवा आणि 4 पेज लिहा. ट्रान्सलेशनमध्ये कधी लक्षात घ्या, ट्रान्सलेशन शब्दानुसार नाही, त्यातनुसार जायचं एक्सप्रेशननुसार. आणि 1/3 मध्ये म्हणजे शब्द मर्यादा पाळा, स्वतः शब्दांचा वापर करा आणि टायटल बेस्ट लिहा. तर मित्रांनो, आपली पेपर नंबर 1ची टेस्ट सिरीज रायटिंगची आणि ऑब्जेक्टिव्हची दोघींची सुरू झालेली आहे. पहिली टेस्ट पेपर आपला संपलेला आहे, तर ती ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही स्वरूपामध्ये आहे. त्यामध्ये टोटल 6 पेपर होणार आहे. त्या 6 पेपरचं प्रत्येकाचं कॉन्टेंट म्हणजे एसेचे सगळे उत्तर मी देणार आहे. त्यातलं करंट अफेअर, त्यात रिसेंट रिपोर्ट, सगळे ते झेरॉक्स तुम्हाला मी देणार आहे. त्यामध्ये मराठीचा पेपर, इंग्लिशचा पेपर दोघे मी चेक करणार आहे. पर्सनली 1-on-1 मी प्रत्येकाशी करतोय, त्यांना सांगतो की काय लिहावं, काय लिहू नये, कुठला दर्जा असला पाहिजे. प्रत्येकाच्या उणीवा मी पर्सनली कॉल करून पण सांगतो ऑनलाईनवाल्यांना. तर यामध्ये ऑब्जेक्टिव्ह पण आहे, मराठी आणि इंग्लिशचं विश्लेषण मीच घेणार आहे. मराठीचं विश्लेषणासाठी आपल्याकडे दुसरे शिक्षक आहे, म्हणजे आपले कदम सर, ते एक्सप्लेन करतात. तर ही टेस्ट सिरीज ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रकारची आहेत. जरी तुम्ही टेस्ट सिरीज नाहीला जॉईन केली मित्रांनो, तरी यातील असलेले सगळे एसे घरी स्वतः प्रिपेअर करा, कारण यापैकी एखादा एसे रिपीट होऊ शकतो. थँक्यू.